26 मेला आहे सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्या खूप महत्त्वाचा दिवस आहे. शनिश्चर जयंती या दिवशी आहे, सोमवारचा दिवस आहे. मित्रांनो, हा तुम्ही मनापासून करायचा आहे, श्रद्धेने करायचा आहे. जे पण आपण करतो उपाय ह्याच्यामध्ये श्रद्धा फार महत्त्वाची आहे. मित्रांनो, हा उपाय जर का तुम्ही करत असाल तर पितृदोष कमी होईल. तुम्हाला कढईमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे, तो परतून घ्या, थोडा गरम करा. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाका, 1 चमचा गूळ टाका, 1 चमचा काळे किंवा पांढरे तीळ टाकायचे आहेत. 3 चमचे किसलेल्या खोबऱ्याचा जो किस असतो हा टाकायचा आहे, किसून बारीक वाटून घ्यायचा आहे. सुकं खोबरं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व मिश्रण करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे 10 मिनिटं आणि हे बाजूला काढून एका वाटीमध्ये काढून ठेवा. त्यानंतर सर्व मिश्रण पिंपळाच्या झाडाच्या खोडापाशी थोडीशी माती वरती काढून त्याच्या आतमध्ये तुम्हाला आतमध्ये पुरायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. पिंपळा झाडाला जलार्पण करायचा आहे, एक दिवा दाखवायचा आहे दक्षिण दिशेला. तुम्ही वात करून दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे, आपल्या पितरांसाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. खूप चांगले अनुभव लोकांचे ह्या उपायाने लोक मला सांगतात. मित्रांनो, हा उपाय तुम्ही मनापासून करा. जीवनातल्या अडीअडचणीतनं मार्ग निघेल, इच्छा पूर्ण देखील व्हायला सुरू होतील. हा उपाय तसा पाहायला गेला दर अमावस्येला 7 अमावस्या करावा, परंतु ह्या अमावस्येला तुम्ही नक्कीच हा एक उपाय किमान 1 अमावस्या तरी करा आणि आपला अनुभव नक्कीच येणाऱ्या 3 महिन्याच्या आतमध्ये मला कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, स्वामी समर्थ कमेंट करत जा. धन्यवाद.